नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला भाजपाच्या रणनीतीविषयी तुम्हाला सांगणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकानंतर अनेकांना वाटलं होतं की भाजपाचा वेग कमी झाला आहे. मोदींचं अपराजित वर्चस्व आता आव्हानांसमोर उभं राहिलं आहे. कारण 2019 मध्ये 303 जागा जिंकणारा भाजप 2024 मध्ये 240 जागांवरती आला आणि समस्या सुरू झाल्या. सरकार स्थापन झालं, पण स्वतःच्या बळावर नाही. मित्रपक्षांच्या आधारावर, त्यांच्या कुबड्यांवर सरकार स्थापन झालं. सत्ता मिळाली होती, पण संसदेतील पूर्ण ताकद मिळालेली नव्हती. पण मित्रांनो, राजकारणात निवडणूक संपली म्हणजे खेळ संपत नाही बरं का. खरा खेळ तर त्यानंतर सुरू होतो. आणि म्हणूनच सध्या दिल्लीच्या राजकीय कॉरिडॉरमध्ये एक नवी चर्चा सुरू आहे, ऑपरेशन फडी. 1-2 नाही, 5-10 नाही, तर तब्बल 40 खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. जर हे गणित जुळलं तर फक्त सरकार मजबूत होणार नाही, तर देशाच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. आणि समजून घ्यायचं की कोणते कारण आहेत, यांना कशासाठी हे 40 खासदार आपल्या बाजूने वळवायचे आहेत. सर्वप्रथम जाणून घेऊया, भाजपला अचानक 40 खासदारांची गरज का भासावी. याचं उत्तर आहे डिमिलिटेशन आणि वन नेशन वन इलेक्शन. आता डिमिलिटेशन म्हणजे काय बरं, तर मतदारसंघाची लोकसंख्यानुसार पुनर्रचना करणे. यामुळे काय होणार की राज्यांमध्ये लोकसभा जागा वाढू शकतात. काही राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं. विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय संतुलन कदाचित बदलू शकतं. मित्रहो, डिमिलिटेशन हा फक्त नकाशा बदलण्याचा विषय नाही, तो सत्तेचा भविष्यातला नकाशा ठरवणारा विषय आहे. आणि म्हणूनच या विषयावर देशातील प्रत्येक प्रादेशिक पक्ष आक्रमक भूमिका घेत आहे. भाजपची नजर कोणत्या पक्षांवर आहे? आता येतो सर्वात महत्वाचा भाग. ते 40 खासदार कोणत्या पक्षामधून येऊ शकतात? तर लक्षात ठेवा, हे सर्व राजकीय चर्चांमधील अंदाज आहेत बरं का. तंतोतंत बरोबर असू शकणार नाही. कोणती अधिकृत पुष्टी ही मी सुद्धा करणार नाही आणि कुणीही करणार नाही. आता सगळ्यात अगोदरचा पक्ष आहे, सगळ्यात पहिला पक्ष आहे डीएमके. डीएमके सर्वात मोठं लक्ष. तमिळनाडूमधील सर्वात प्रभावी पक्ष डीएमके. लोकसभेत सुमारे 22 खासदार. डिमिलिटेशनच्या विरोधात सर्वात आक्रमक भूमिका घेणारा हा पक्ष आहे. पण राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात आणि कायमस्वरूपी हितसंबंध ही नसतात किंवा असतात ही. राजकारणात कालचा विरोधक उद्याचा मित्र होऊ शकतो आणि कालचा मित्र उद्याचा विरोधक होऊ शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते जर इंडिया आघाडीत मतभेद वाढले तर भाजप परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. संभाव्य चर्चा बघा, 15 ते 22 खासदार आहेत. दुसरा पक्ष आहे टीएमसी, जो बंगालचा किल्ला जो आता ढासळलेला आहे. ममता बनर्जींची तृणमूल काँग्रेस लोकसभेत सुमारे 29 खासदार आहेत. भाजप आणि टीएमसी यांच्यात थेट संघर्ष आहे, म्हणून पक्ष एकत्र येण्याची शक्यता कमी. पण पक्षांतर्गत मतभेद, स्थानिक गटबाजी आहे, त्यांच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा आहेत. या प्रत्येक पक्षाची वास्तविकता अशाच प्रकारची आहे. मित्रहो, किल्ले बाहेरून कमी, आतून जास्त ढासळलेले आहेत. संभाव्य चर्चा किती खासदार येतील बरं या पक्षातले? 8 ते 12 खासदार येऊ शकतात. तिसरा पक्ष आहे शिवसेना उभाटा गट. महाराष्ट्राने आधीच मोठे राजकीय भूकंप पाहिले आहेत. एकनाथ शिंदे बंड आहेत, सत्तांतर झाले आहे, नवीन समीकरण जुळलेली आहेत. आणि महाराष्ट्राने देशाला एक धडा दिला की राजकारणात अशक्य हा शब्द फार काळ टिकत नाही. संभाव्य चर्चा किती खासदार येतील शिवसेनेचे? तर 2 ते 4 खासदार तिथे येऊ शकतात. चौथा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार गट. राष्ट्रवादीमध्ये आधीच मोठी फूट झालेली आहे. राजकीय भविष्य, सत्तेचे समीकरण आणि प्रदेशनिहाय दबाव यामुळे काही खासदार वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा या ठिकाणी आहे. आणि संभाव्य चर्चा याच्यामध्ये आहे की किती खासदार येऊ शकतात? 1 ते 3 खासदार इथून सुद्धा येऊ शकतात. पाचवा पक्ष आहे आप आणि इतर प्रादेशिक पक्ष. दिल्ली आणि पंजाबमधील बदलती समीकरणं, प्रादेशिक महत्वाकांक्षा आणि भविष्यातील राजकीय गणित पाहून इथून सुद्धा 1 ते 3 खासदार येण्याची शक्यता आहे. आता आपण परत एकदा सगळ्याकडे पाहूया. डीएमके 15 ते 22 खासदार, टीएमसी 8 ते 12 खासदार, शिवसेना 2 ते 3 खासदार, राष्ट्रवादी एसपी 1 ते 3, आप इतर पक्ष 1 ते 3 आणि एकूण किती खासदार होतील?
27 ते 44 खासदार, यातूनच ऑपरेशन 40 ची चर्चा निर्माण होते. भाजपची खरी रणनीती काय बरं? भाजपला माहिती आहे विरोधक एकत्र राहिले तर त्यांचं आव्हान मोठं आहे, पण विरोधकांमध्ये अविश्वास वाढला तर लढाई आर्धी जिंकली जाते. भाजपची सर्वात मोठी ताकद काय माहिती का? फक्त संघटना नाही, तर विरोधकांच्या कमकुवत जागा ओळखण्याची क्षमता आहे. दिल्लीच्या राजकारणात पक्ष फुटत नाहीत, आधी विश्वास फुटतो आणि मग पक्ष फुटतात. ज्या खासदारांवर विरोधकांचा विश्वास आहे त्यांच्यावरच भाजपची नजर असल्याची चर्चा या ठिकाणी आहे. शेवटी एवढंच म्हणेन, आजची लढाई फक्त 40 खासदारांची नाहीये. आजची लढाई आहे डिमिलिटेशनची, वन नेशन वन इलेक्शनची, 2029च्या निवडणुकीची आणि भारताच्या पुढच्या राजकीय दशकाची. मित्रहो, लोकसभा निवडणूक मतांनी जिंकली जाते, पण संसद मात्र आकड्याने चालते. भाजपला 40 खासदार नको आहेत, भाजपला 2/3 बहुमतांचा दरवाजा उघडणारी किल्ली हवी आहे. बहुमत सरकार बनवतं, पण 2/3 बहुमत इतिहास घडवतं. विरोधकांची एकजूट तुटली तर भाजपला विजयासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. 2029ची निवडणूक अजून दूर आहे, पण तिची लढाई आजपासून सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. मित्रहो, दिल्लीत सत्ता मतदानाने मिळते, पण वर्चस्व हे आकड्यानेच निर्माण होतं. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, खरंच भाजप ऑपरेशन 40 यशस्वी करेल का, की हा फक्त राजकीय चर्चांमध्ये रंगलेला एक अंदाज आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.